आणि यानंतर विक्रोळीतून एक अतिशय धक्कादायक अशी बातमी हाती येते। विक्रोळीच्या पार्कसाईड परिसरामध्ये एका 2.5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झालेला आहे। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। गणेश, नेमका प्रकार कधी आणि काय घडलाय? काल रात्री 11:30च्या सुमारास ही घटना आहे। या प्रकरणामध्ये 2 आरोपी असल्याचं माहिती समोर येते, पण त्यापैकी एकाने बलात्कार केला, दुसरा सोबत होता अशी माहिती येते। पण दुसराचंही पोलीस मेडिकल करतायत। ही मुलगी आपल्या घराबाहेर खेळत होती आणि त्यावेळेस या मुलानं तिला चॉकलेटचा आमिष दाखवून तिला आपल्यासोबत तो घेऊन गेला आणि नंतर पार्कसाईड हे डोंगरावर असलेलं परिसर आहे। डोंगराच्या मागे जागा आहे जिथं कोण नसतं, तिथं जाऊन तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिथंच तिला सोडून गेला आणि हे 2 तिथं निघून गेला अशी माहिती आहे। पोलिसांच्या माहितीनुसार मग जे स्थानिक लोक होते त्यांनी या मुलीला तिथे पाहिलं, तिचा आवाज तिथे त्यांनी ऐकला आणि त्यानंतर लगेच हे मुलीला राजेवाडी रुग्णालयात तिला हलवण्यात आलं। तिच्यावर तिथे उपचार सुरू आहे। मुलीची प्रकृती अत्यंत गंभीर आहे। तिच्यावर सर्व प्रयत्न सुरू आहेत तिला रेस्क्यू करण्याचे किंवा तिला या पूर्ण घटनेनंतर जे तिला झालेलं आहे त्यावर तिच्यावर उपचार करून तिला प्रॉपर करण्याचा। आणि यामध्ये मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे की दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि यामधील एकाचा रोल पूर्णतः समोर आला ज्यांनी बलात्कार केला, पण दुसरा व्यक्ती कबूल करायला तयार नाही आणि म्हणूनच मेडिकल केल्यानंतर त्याच्यावर जे आरोप आहेत ते सिद्ध होऊ शकतील किंवा त्याच्या आरोपाबद्दल माहिती पोलिसांना मिळू शकेल की त्याने बलात्कार केला आहे का नाही आहे। पण मुंबई पोलीस या प्रकरणाला पाहत तिथं पूर्ण कारवाई करत आहे आणि त्याचबरोबर स्थानिक लोकांनी विक्रोळी पार्कसाईड बंद पुकारलेला आहे, कारण ज्या प्रकारची घटना अत्यंत लाजिरवाणी अशी घटना आहे आणि गंभीर अशा स्वरूपाची ही घटना आहे। कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उचलणारी घटना आहे आणि यामुळेच स्थानिक लोकांनी पार्कसाईड बंद असा आवाजही उठवलेला आहे। पण याबद्दल स्थानिक लोकांमध्ये जी नाराजी आहे ती ते व्यक्त करतायत आणि पोलिसांचे प्रयत्न आहेत की या प्रकरणामध्ये जे कोणी सामील आहेत तर सर्व लोकांना किंवा दुसरा व्यक्ती जर सामील असेल तर त्याच्या विरुद्धही कारवाई करण्यात निश्चित। रेश्मा, गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।